श्री गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका. पुढे झाले अपूर्व ऐका योगेश्वर तो कारणिका. सांगे श्रियांचे धर्मकर्म योगेश्वर म्हणती तीयसी. श्रियांचे आजार मद पुससी सांगेन तुझ विस्तारेसी. भवसागर तरावया पती असता कवन धर्म अथवा मेली या कवन कर्म उभय पक्षी विस्तारून. सांगेन ऐक एक चित्ते अगस्त्य ऋषी महामुनी. जो का होता काशी भुवनी लोपामुद्रा महाज्ञानी. त्याची भार्या परियसा पतिव्रता शिरोमणी. दुसरी नव्हती आणिक कोणी वसता तेथे वर्तमानी. झाले अपूर्व परियसा तया अगस्त्याचा शिष्य. विंध्य नामसे प्रख्यात पर्वत रूपे परतत होता भूमीवरी देखा ब्रह्म ऋषी नारद मुनी. हिंडत गेला तया स्थानी संतोषी झाला पाहुनी. स्तुती केली तया वेळी म्हणे नारद विंध्यासी. आणिक पर्वत नाही तुझ सरसी समस्त वृक्ष तुझ पाशी. महारम्य स्थळ तुझे परी असे कवने. मेरू सरसी नो हे जाणे स्थळ सूक्ष्म तुया कारणे. महत्व नाही परियसा ऐसे म्हणता नारद मुनी. विंध्याचळ कोपोनी वाढता झाला तत्क्षणी. मेरू सरिसा होऊ म्हणे वाडे चिंध्याचळ देखा. सूर्यमंडळा सम्मुखा क्रमांतरे वाढता ऐका. गेला स्वर्ग भुवनासी विंध्या दक्षिण भागेसी. अंधकार हरनिशी सूर्यरश्मी न दिसे कैसी. यज्ञादी कर्मे राहिली ऋषी समस्त मिळवणी विनवू आले इंद्रभुवनी. विंध्य पर्वताची करणी सांगता ती विस्तारे. इंद्रकोपोनी तय वेळी गेला तया ब्रह्मया जवळी. सांगे वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा मने इंद्रासी आहे कारण आम्हासी. अगस्त असे पुरी काशी तया दक्षिण दिसे पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जो का. गुरु येतोची सम्मुखा नमिता होय शरणागत. अगस्त सांगेन शिष्याशी वाढू नको म्हणून. त्यासी नमन करिता शिखरेशी भूमी समान करील देखा. या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरात्वरिता. अगस्त ऋषीशी विनविता पाठवावे दक्षिणेशी. अगस्त्याचे आश्रमासी पातले इंद्र समस्त. ऋषी देवगुरु महर्षी बृहस्पती सवे असे. देखोनिया अगस्त्य मुनी समस्तांते वंदोनी. अर्धपाद्य देऊनी पूजा केली भक्तीने. देवा आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करीती. आणि सवेची वानिती लोपामुद्रा प्रतिव्रतेचे. देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री अनसुया महाव्रती. शांडिल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शत्रुपा स्वयंभू सती. मेनका जान अतिख्याती हिमवंताची प्राणेश्वरी. सुनीता जान ध्रुवाची माता संज्ञादेवी सूर्यकांता. स्वाहादेवी होती ख्याता यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी. याहुनी अधिक आचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता. ऐका देव समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तार. पुरुष देवता प्रसाद जाण मुख्य भोजन श्रेयसी. दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे. पती निरोपाविन जाण दान धर्म न करावा. पती निद्रिस्त झाल्यावरी आपण मग शयन की जेनारी. चोळी तानवडे ठेवी दुरी पुरुष शरीशी न स्पर्शावे. स्पर्शे चोळी पुरुषासी होय उना तो आयुषी. घेऊ नये नाम त्यासी पती आयुष्य होणे होय. जागृत न होता पती देखा पूर्वी उठी जे सती ऐका. करणे सडा समार्जन निका करणे निर्मळ मंगलमय. पती पूजा करणे नित्य सदा द्यावे पादतीर्थ. चरणावरी ठेवणी माता म्हणावे तुझी शंकर. पती असता उद्दिष्ट त्याचे भोजन करावे मनो वाचे. नसतील घरी पुरुष साचे अतिथी धेनु प्रसाद घ्यावा. गृह निरंतर निर्मळ करी निरोपो वेगळा धर्म न करी. व्रते उपवास येणे परी निरोपा वेगळे न करी जाण. पुरुष संतोष असता जरी दुश्चित्त नसावे त्या नारी. पुरुष दुश्चित्त असे तरी आपण संतोषी नसावे रजस्वला झालिया देखा. बोलू नये मौन्य निगान ऐकावे वेद ध्वनी देखा. मुख दाखवू नये ऐसे चारी दिवसवरी. आचरावे तिने नारी सुस्नान होता अवसरी. पुरुष मुख अवलोकी जे जरी का नसेल पुरुष भुवनी. त्याचे रूप द्यावे मनी सूर्यमंडळ पाहून. गृहात जावे पतिव्रते अति आयुष्यवर्धनार्थ. हळदी कुंकुम लाविजे ख्यात शेंदूर काजळ कंठसूत्र. फणी माता असावी तांबूळ घ्यावे सुवासिनी. असावी तिचे माता वेणी करी कंकण तोड कानी. पुरुषांसमीप येणे परी न करी इष्टती शेजारीनिशी. रजकिनी श्री कुंजिरीनिसी जैन श्री दरिद्री निसी इष्टत्व करिता होय हानी. पुरुष निंदा करी श्रियांशी बोलो नये पतिव्रता ऐसी. बोलता महादोषी पतिव्रता लक्षण. सासू शूर नंद दावहिनी धीर भावे त्यजुनी. राहू मने वेगळेनी श्वान योनी पावे सत्य. अंग न धुवावे नग्नपणे उखळा मुसळावरी न बैसणे.
पाटावर वंट्यावरी जाणं बैसू नये पतिव्रता. पती सवे विवाद देखा करिता पावे महादुःखा. पती अंतकरणी असे एका आपण एक करू नये. जितुके मिळेल पतीसी संतुष्ट करावे मनासी. समर्था पाहुनी कांक्षेसी पती निंदा करू नये. भागीरथी समान देखा पतीचे चरण तीर्थ अधिका. पती सेवा करणे सुखा त्रयमूर्ती संतुष्ट होती. जाऊ नये वन भोजनासी अथवा शेजारी या गृहासी. इष्ट सोय रे मनोनी हर्षी जाऊ नये प्रतिदिनी. पती सम्मुख निष्ठुरोनी उत्तर देता कोकोनी. उपदेमुखी होनी सप्तजन्म दरिद्रपणा. गुरुदेव धर्मतीर्थ समस्ती सर्व जाणावा आपुलापती. ऐसी जे निश्चय सती पतिव्रता त्याची जाणास. सहगमन करणे मुख्य जाण थोर धर्मश्रुतीचे वचन. पूर्वज 42 उद्धरण पतिव्रता धर्माने. पुरुष प्रेत झाली यावरी सहगमनात जाता नारी. एक एक पावली निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य. माता विधवा असे जरी पुत्राशी शकून मंगळ करी. पुत्राविने विधवा जे नारी नमनतीसी करू नये. एक एक रोमरोमांसी स्वर्गी राहे शताकोटी वर्षी. पुरुषा सवे स्वानंदेशी पतिव्रता राहे तेथे. पुण्य सहगमनासी व्हावी कन्यायसी वंशी. 42 कुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात. भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रतेचे असती चरण. आपणावरी चालता क्षण पुनिता आपण म्हणत असे. सूर्यचंद्र ऐसे म्हणती आपुले किरण आहेत ज्योती. पतिव्रते वरी पडती आपण पावन होत असो. वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्श ऐका. पावन आपण झालो निका पाहता समस्त पुनित होती. घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती. जिचे निवंशा उद्धार गती तैसी श्री घरी असावी. ज्याचे घरी पतिव्रता दैवा वेगळा पुरुष ख्याता. करावे सुकृत जन्मशता तरीच लादे तैसी सती. चतुर्विद्य पुरुषार्थ देखा श्रियेचे लादे पुरुषानिका. पतिव्रता श्री अधिका पुण्यानुबंधे मिळे जाना. सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी. वृथा जन्मोनी संसारी कर्मबाह्य तो जाना. ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य घडती त्यासी. पुत्र संतान परलोकासी साधन होय सतीचेनी. पुण्य घडे जे गंगा स्नाने लादे सतीचे दर्शने. महापापी होय पावन सप्तजन्मे पापे जाती. पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु. म्हणून सरस्वती गंगा धरू विनवी तसे श्रोते जना. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र पुण्यराशी. ऐकता पावसी सद्गतीसी म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री सरस्वते प्रामुख्याने सिद्ध नामधारका संवादे पतिव्रता धर्म निरूपम नामा 31 श्री गुरुदत्तात्रयमर्पणम वस्तु. श्री गुरुदेव दत्त.